आय काय करती ग? अर ही मका काढती आता वाळायला लागली ना, पाणी पण आता कमी पडलंय ना, आता काढून एवढी गुरांना नेऊन घाला पटापटा, म्हणजे कुटी बिटी करून होईल. कांड काढायच्यात आता, तर एवढी नेऊन काढा, मी काढून देते एवढी सगळी मका. हो हो नेऊन पटापटा टाका. टाकतो की. मी वजा माझ्याकडे घ्या उचलून, आणि ती एक कवळा घेऊन या. गुरं पाणी पाजते, किती करा म्हणजे कांदे काढायला सुरुवात करायला. लेच वाळली ना मग पाणी नाही ना त्याला, पाणी आता उन्हाळा आला ना. हाय. बाहेर कालवण बांधायचं. कुंडी भरून टाक. हो. सर सर माग काय गई? ही यार गाजराचं बी आहे. ही अशी फुलं येतात, गाजराच्या बुडक्या लावल्या ना कापून, गोंड येतात, खाली बी तयार होतात. आता पाऊस पडला की परत ही बी लावायची, म्हणजे गाजर येतात. होय. हो, माझं ही वाईट वाळत घालते की म्हणजे ह्याचं बी तयार होईल. हो अग चल की जेवायला भूक लागली. झालं आता एवढी गोंड तोडली का नाही की वाळत घालते आकाशटाप. जेवून म्हणजे हे कांदे काढायचे. कांदा काढायच्या दात ऊन वाढायला लागले, परत कांदा हिराळल्यावर झाली की आता जेवायचं. चोड पटापटा. काय आता ताकच करते की काय केलं जेवाय? दिली की मुगाच्या डाळीची आमटी,
बेसन पोळी केली, मिरच्याचा ठेचा केलाय. आता वाढते जेवून घ्या म्हणजे ते कांद्याला सुरुवात करायला. हो मस्त अशी आमटी केली मुगाच्या डाळीची, देशी मुगाच्या डाळीची. ते बेसन पोळ्या केलेल्या आहेत आणि काय मिरचीचा ठेचा केलेला आहे. बेसन पोळी मिरची दे, कांदा देते, कांदा देते. तुला देऊ का कांदा? तुम्हाला देऊ का मिरचीचा ठेचा? बेसन पोळी काढू लागते कांदा. हो लागतो की आता काढू. बघा आम्ही घरगुती खायला कांदा लावलेला आहे तर एवढं पोचलेलं तर आपल्याला काय बाजारात घ्यायचं नाही तर घरीच खायला लागणार आहे ना. मग आता हे चालते टाकायचं आणि पावडीला ठेवायचं. बघा आता म्हणजे कांदा काढावं तर हे काढून ठेवायचं सावलीला. आपलं वर्षभर खायला नेमकं पुरते. 2 वाफे लावलेले होते. आता बारीक कुटुंब असल्यामुळे लय बी कांदा मोठा काय आपल्याला बाजारात काय न्यायचा नसल्यामुळे एवढं कांदा आपल्याला पुरेसं होतं. आणि असं थोडीशी शेती असल्यामुळं थोडं थोडं आम्ही कांदे लसूण आता भाजीपाला घरगुती खाण्याकरता भिजवून 4 मिरच्या वांगी असलं घरगुती करतो या. गुरांचं बी ह्याच्यातच असतं. तर आता ही सगळा वाफा काढून घेते मग ती टाकायला येईल. असं कांदा काटायचं. ही कांद्याची जी खालची बुडक्याची बाजू आहे ना ही काटायची नाही, नुसते आपल्या पातीची साईड काटायची. कारण ही जसा जसा कांदा वाळतो तसं का नाही ही जी बुडक्याची बाजू ही जारवा आहे ना ही पूर्ण वाळून जातो आणि मग कांदा एकदम छान दिसतो आणि टिकतो सुद्धा. म्हणून हे असं जारवा काढायचा आणि नुसती पात काटून ठेवायची. आपली पात काटताना सुद्धा का नाही कांद्यापासून एक बोटभर अंतरावर आपल्याला काटायचं. मस्त असा बघा कसा कांदा आहे तो. मस्त बघा ही कांदा येतं. आता ही वर्षभर म्हटलं तरी कांदा टिकत्याचं. आधी लय मोठा पण नाही लय बारीक पण नाही. एकदम बारक्या कुटुंबाला भाजी करायचं म्हटलं तरी एक कांदा चिरला तरी भरपूर आहे. तर चला मग मंडळी, आमचा जर आजचा कांदा काढण्याचा आणि घरगुती कामाचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमचा व्हिडिओ कसा काय वाटला का नाही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत